जय स्वामी समर्थ। काही दिवसापूर्वी ज्या महाभागाने स्वामींबद्दल आणि प्रभू रामचंद्रांबद्दल एका जाहीर कार्यक्रमामध्ये अपशब्द वापरलेले होते ते ज्ञानेश महाराव आमच्या समोर आहेत। यांना जाहीर जाब विचारण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। आम्ही ठरवलं असतं त्यांचं संपूर्ण तोंड काळं पण केलं असतं, त्यांना ठोकलं पण असतं, पण आमचे संस्कार आमचा हिंदू धर्म हे शिकवत नाही। त्यांना आम्ही जाब विचारायला आलो आणि त्यांनी जे केलेले वक्तव्य आहे त्याच्याबद्दल त्यांना माफी मागायला लावण्यासाठी आम्ही आज इथे आलेलो आहोत। मी त्यांनाच सांगतो, ज्ञानेश महारावजी, तुम्ही आमच्या प्रभू रामचंद्राची माफी मागा आणि स्वामी समर्थांचे जेवढे लाखो करोडो भक्त आहेत त्यांची तुम्ही जाहीरपणे इथे माफी मागा। जर तुम्ही माफी नाही मागितली तर आम्हाला दुसरा पण कार्यक्रम करता येतो। स्वामी समर्थांचे जे लाखो भक्त आहेत, माझ्या वक्तव्यामुळे त्यांच्या भक्तीमध्ये जी त्यांना वाईट वाटलं त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो आणि आपण सर्वांनी मला योग्य ती वागणूक दिलेली आहे, असं कुठलंही गैरकृत्य केलं नाही। त्याचप्रमाणे अनेक कोणाबद्दलही बोललेलो असेल, प्रभू रामचंद्राबद्दल पण माझं बोलणं वक्तव्य आहे, त्यांच्याबद्दलही मी माफी मागतो असं मी स्पष्टपणे जाहीरपणे मी मागितलं। आणि भविष्यात पण असं काय आम्ही बोलणार नाही असं सांगा। भविष्यातही बोलण्याचा प्रश्नच येत नाही ना साहेब। बस भविष्यात आणि अशा प्रकारे काही झालं बोलणं तर मग मात्र आम्हाला जे साधू संतांनी जी शिकवण दिलेली आहे, नाथाळाच्या माती हाना काठी, त्या पद्धतीने तुम्हाला जाब विचारला जाईल, एवढं लक्षात ठेवा। आता ना मध्यंतरी संभाजी ब्रिगेडचा एक कुठेतरी कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाला शरद पवार देखील उपस्थित होते आणि त्या कार्यक्रमादरम्यान ज्ञानेश महाराव या ज्ञानेश नाव असलेल्या अतिनिर्बुद्ध माणसाने भाषण केले। आपल्या भाषणादरम्यान लाखो करोडो स्वामी भक्तांचे आराध्य श्री स्वामी समर्थ आणि करोडो हिंदूंचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह असं विधान केलं। मात्र नवरात्रोत्सवाच्या दरम्यानच हिंदू वाघांनी आणि हिंदू वाघिणींनी स्वामी भक्तांनी ज्ञानेश महाराव याची मस्ती जिरवली। आपण केलेल्या या निर्लज्ज कृत्याबद्दल जाहीर माफी सुद्धा मागवून घेतली, नाक रगडायला लावलं। मित्रांनो, हिंदू एकजुटीची ही असते ताकद। असाच आणखी एक प्रकार घडलेला आहे। हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश घेतला। त्या प्रित्यर्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला, जिथे शरद पवार यांचे एक कार्यकर्ते नेते उत्तम जानकर भाषणाला उभे राहिले। त्यांना खरं तर अजित पवार यांना टोमणा मारायचा होता, मात्र अजित पवार यांना टोमणा मारण्याच्या नादात उत्तम जानकर चक्क गणपती बाप्पांचंच उदाहरण देत बाप्पांचाच अपमान करून गेले। हा व्हिडिओ नीट काळजीपूर्वक ऐका। साहेबांनी बारामतीमध्ये 1.5 दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता। आणि एक दिवस बातमी आली की हा गणपती दारू प्याला, भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी 1.5 दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं। की हा गणपती दारू प्याला, भ्रष्ट झाला आणि म्हणून साहेबांनी 1.5 दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं। नाव उत्तम आहे याचा अर्थ बुद्धी सुद्धा उत्तम असेलच असं अजिबातच नाही। उत्तम जानकर यांची जीभ रेटली बाप्पाबद्दल बोलताना की शरद पवार यांनी बसवलेला 1.5 दिवसाचा गणपती दारू प्यायला भ्रष्ट झाला। अहो, भ्रष्ट तुम्ही झालेला आहात। भ्रष्ट संकष्टीला एकादशीला मटण खाणारे जे आहेत ते भ्रष्ट आहेत। आश्चर्य या गोष्टीचं वाटतं मित्रांनो, ज्ञानेश महाराव असो किंवा उत्तम जानकर असो, हे जेव्हा असं काही अभद्र बोलतात तेव्हा शरद पवार यांची उपस्थिती असते। शरद पवार यांना कधीच अडवत का नाहीत किंवा यांना कधीच कान का टोचत नाहीत की तुम्ही हिंदू देवी देवतांबद्दल असं अजिबात बोलत जाऊ नका। नेहमी शरद पवार यांचीच माणसं, यांचेच कार्यकर्ते, यांचेच नेते हिंदू देवी देवतांबद्दल इतकं अभद्र का बोलतात? यातून या लोकांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे? आश्चर्य याच गोष्टीचं जास्त वाटतं मित्रांनो की ज्ञानेश महाराव असो किंवा उत्तम जानकर असो, हे जेव्हा हिंदू देवी देवतांबद्दल, संत साधू श्रेष्ठांबद्दल असं अभद्र बोलतात तेव्हा आपलेच हिंदू त्यावर टाळ्या वाजवत
मिटक्या मारत हसतात. हे कशाचं लक्षण आहे? ही कुठली संस्कृती? ही कुठली परंपरा? हे कुठले संस्कार? ज्ञानेश महाराव याने जेव्हा स्वामी समर्थांचा अपमान केला, प्रभू श्रीरामांचा अपमान केला, तेव्हा व्यासपीठावर अनेकांचे आधारवड, अनेकांसाठी आदरणीय असलेले शरद पवार उपस्थित होते. मात्र शरद पवार यांनी याबद्दल साधा आक्षेप देखील नोंदवला नाही. उत्तम जानकर यांनी जेव्हा बाप्पाविषयी घाणेरडे शब्द उच्चारले, अजितदादा पवार यांना टोमणा मारण्यासाठी त्यांनी जे घाणेरडं उदाहरण दिलं, तेव्हा देखील शरद पवार मंचावर उपस्थित होते. तेव्हाही शरद पवार यांनी अजिबातच आक्षेप घेतला नाही. शरद पवार यांचं एक वेळ आपण समजून घेऊया की शरद पवार यांना राजकारणच करायचं आहे, त्यामुळे कदाचित ते असा आक्षेप घेणार सुद्धा नाहीत. मात्र तिथे उपस्थित जे शेकडो हिंदू आहेत त्यांच्यापैकी कोणालाच लाज लज्जा वाटली नसेल का? यांच्यापैकी कोणीही हा विचार खरंच करत नसेल का की हे जे बोलणारे आहेत हे आपल्या देवांचा अपमान करत आहेत, आपल्या धर्माचा अपमान करत आहेत? या अभद्र बोलणाऱ्यांच्या भाषणावर टाळ्या वाजवणारे सुद्धा तितकेच अपराधी आहेत, किंबहुना हे त्यापेक्षाही जास्त अपराधी आहेत. उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे वारंवार सांगतात की आमचं हिंदुत्व वेगळं आहे, आमचं हिंदुत्व वेगळं आहे. अहो, तुमच्या हिंदू देवी देवतांबद्दल, साधू संतांबद्दल, श्रेष्ठांबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेत बोललं जातं, तुम्ही निषेधाचा एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नाही. इतकं वेगळं आहे का तुमचं हिंदुत्व? यांची हिंदुत्वाची नेमकी व्याख्या तरी आहे काय? देशामध्ये 2024च्या लोकसभा निवडणुका झाल्या. यामध्ये मुस्लिमांनी बहुसंख्य मतदान केलं. हिंदू झोपूनच राहिला, जागृत झालाच नाही, जागा झालाच नाही. तरी देखील जे कोणी जागृत हिंदू होते, जागे हिंदू होते, त्यांनी भरभरून मतदान केलं, आपलं कर्तव्य पूर्ण केलं आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनू शकले. मित्रांनो, राहुल खान गांधी हे जर पंतप्रधान बनले असते तर विचार करा किती वाटोळं झालं असतं. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या बाजूच्याच राज्यामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये यांनी म्हणजेच काँग्रेस सरकारने एक अध्यादेश काढलेला आहे की तुम्हाला जर अंगणवाडी सेविका या पदावर काम करायचं असेल तर तुम्हाला उर्दू भाषा येणं अनिवार्य आहे. महाराष्ट्रामध्ये हे महाभकास आघाडीचं सरकार जर बोकांडी बसलं तर इथे सुद्धा हेच करणार ही लोक. आधी काँग्रेसमध्ये, मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, मग नंतर भारत राष्ट्र समितीमध्ये म्हणजेच BRS मध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीरामपूरचे 3 टर्म आमदार असलेले माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी एका महिलेवर 5 वर्ष बलात्कार केला. काँग्रेसच्या विदर्भातल्या एका जिल्हाध्यक्षाने त्याच्याकडे ट्युशनसाठी येणाऱ्या 12 वर्षीय कुमारिकेचा बलात्कार केला. यावर हे ज्ञानेश महाराव, संभाजी ब्रिगेड, उत्तम जानकर, निखिल वागळे, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी ही शरद पवार यांनी पोसलेली पिलावळ अजिबातच बोलत नाही. निर्भय बनो म्हणणारे हे लोक निर्लज्ज बनो या पातळीवर आहेत. आता मूळ प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे ज्ञानेश महाराव यांची बुद्धी काही हिंदू वाघांनी, हिंदू वाघिणींनी ठिकाणावर आणली, त्याचप्रमाणे उत्तम जानकर यांची बुद्धी सुद्धा ठिकाणावर हिंदू वाघ, हिंदू वाघिणी आणतील का? आणि याच हिंदू वाघिणी सुषमा अंधारे या देखील प्रभू श्रीरामाबद्दल, महाबली बजरंगबलीबद्दल, आई भवानीबद्दल, जगदंबा मातेबद्दल घृणास्पद आणि तिरस्करणीय, निंदनीय बोललेली आहे, निषेधार्ह बोललेली आहे. ज्ञानेश महाराव प्रमाणे सुषमा अंधारे यांना देखील घेराव घालून नाक घासायला भाग पाडतील का? या व्हिडिओमध्ये जे आंदोलनकर्ते होते, मोर्चेकरी होते, ज्यांनी ज्ञानेश महाराव यांना घेराव घातला, त्यांनी स्पष्ट सांगितलं, आम्ही तुम्हाला मारणार नाही, आमच्या संस्कृतीमध्ये हे बसत नाही, मात्र तुम्ही जाहीर माफी मागा. मात्र पुढच्या वेळी जर असं पुन्हा बोललात तर नक्कीच चोख प्रत्युत्तर मिळेल. अशीच माफी मागायला सुषमा अंधारे आणि उत्तम जानकरांना आपण कधी भाग पाडायला लावणार आहोत? हा मुख्य मुद्दा आहे मित्रांनो. या बाबतीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रणरागिणींकडून अपेक्षा आहेत, शिंदे सेनेच्या रणरागिणींकडून अपेक्षा आहेत. मारू नका, नाक रगडून माफी मागून घ्या, इतकंच करायचंय बस. याने समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल की हिंदू धर्म, हिंदू शास्त्र, हिंदू संस्कार, हिंदू नीती, हिंदू विचार, हिंदू देवी देवता यांच्याबद्दल घृणास्पद बोलू नका, अभद्र बोलू नका. अहो, धर्म आणि संस्कार आपण टिकवले नाहीत तर कोण टिकवणार आहे? गणपती दारू पिला इथपर्यंत बोलण्याची
उत्तम जानकर यांची जीभ रेटली गेली ते सुद्धा शरद पवार व्यासपीठावर उपस्थित असताना. हे का झालं माहितीये? कारण लोकसभेमध्ये 10 पैकी 8 जागा यांच्या निवडून आल्या आणि यांना आता असं वाटायला लागलेलं आहे की पुन्हा एकदा महाभकास आघाडी महाराष्ट्राच्या बोकांडी बसणार आहे. त्यामुळे नंगा नाच केला तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही याची यांना ठाम खात्री आहे, शाश्वती आहे. मनापासून नास्तिक असलेल्या यांच्या नेत्यांचा यांना पाठिंबा आहे, समर्थन आहे. त्यांना माहीत आहे इथला बावळट हिंदू झोपलेला आहे, तो कधीच जागा होणार नाही. हे बावळटाप्रमाणे पुन्हा पुन्हा आपल्यालाच मतदान करणार आहेत, आपली घराणेशाही आणखी वाढवणार आहेत. तेव्हा चिंता करण्याचं काही कारणच नाही. मेंढराप्रमाणे यांच्या मागे मागे जाणं बंद करा. स्वाभिमानी हिंदू असाल, तुमच्या मायबापाने जर तुमच्यावर काही चांगले संस्कार केलेले असतील तर आपल्या देवांचा, संतांचा आणि धर्माचा अनादर करणाऱ्यांना जागच्या जागी तिथेच उत्तर द्या. अन्यथा आम्ही हिंदू आहोत आणि आम्हाला हिंदुत्व शिकवू नका वगैरे वगैरे असल्या बाता पण करू नका. आपल्या देवी देवतांबद्दल, धर्माबद्दल इतकं घाणेरडं कोणी जर बोलत असेल आणि तुम्ही साधा त्याचा निषेध सुद्धा करत नसाल तर तुम्ही हिंदू अजिबातच राहिलेले नाहीत. घाला कमरेखाली लुंग्या, वाढवा दाड्या, कापा मिशा आणि करा 4-4 लग्न, त्यातून पैदा करा डझनभर लेकरं. नरेंद्र मोदी आहे की पोसायला, फुकट रेशन द्यायला. यातून ज्याला जो बोध घ्यायचाय त्याने तो घ्यावा. हिंदूंची एकजूट टिकावी, हिंदूंनी एकजूट राहावं, हिंदू एकत्र यावा, हिंदूंमधला एकोपा वाढावा. यासाठी प्रामाणिकपणे आम्ही प्रयत्न करतच आहोत, करणारच आहोत. आमचं हे कार्य आम्ही कुठल्याही दबावाखाली अजिबातच थांबवणार नाही आहोत. तेव्हा हिंदू माता भगिनींना, बंधूंना कळकळीची विनंती आहे, मुस्लिम धार्जिण्या आपल्याच नेत्यांच्या, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या आणि त्यांना मतदान करणाऱ्यांच्या भावना ओळखा, त्यांची नीती ओळखा आणि मग 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सत्सत विवेक बुद्धीने मतदान करा. हिंदूंच्या एकजुटीसाठी, हिंदूंना धर्म, संस्कार, नीती, शास्त्र यांबद्दलची सखोल माहिती देण्यासाठी आणि ती माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रपंच परिवाराने हिंदू प्रपंच हे नवकोर यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, ज्यावर नुकताच महिषासुर मर्दिनीचा एक सुंदर असा व्हिडिओ सादर करण्यात आलेला आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मित्रांनो, त्या लिंकला क्लिक करा. महिषासुर मर्दिनीचं स्तोत्र स्वतः सुद्धा ऐका, आपल्या मित्रपरिचितांना ऐकवा, आपल्या घरातल्या लहान मुलांना ऐकवा, त्यांच्याकडून हे स्तोत्र तोंड पाठ करवून घ्या. त्यांना महिषासुर मर्दिनीचा महिमा सांगा. तुमच्या लेकी बाळी कधीच लव जिहादच्या बळी पडणार नाहीत, त्या स्वतःच महिषासुर मर्दिनीचं रूप बनतील. हिंदूंनो, जागे व्हा, झोपू नका. इतकीच विनंती. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हिडिओला क्लिक करा, आपल्या मित्रपरिचितांमध्ये भरपूर शेअर करा. धर्माचा प्रसार आणि प्रचाराच्या या स्तुत्य उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हा. हिंदू प्रपंच या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे राजकीय विश्लेषणाचे आमचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, ज्याप्रमाणे ज्ञानेश महाराव यांची बुद्धी ठिकाणावर आणलेली आहे, त्याचप्रमाणे सुषमा अंधारे ज्यांनी आपल्या देवी देवतांबद्दल घाणेरडी टीका केलेली आहे, ज्याप्रमाणे उत्तम जानकर यांनी गणपती बाप्पाबद्दल घाणेरडी टीका टिप्पणी केलेली आहे, यांची सुद्धा बुद्धी लवकरच ठिकाणावर येईल ही अपेक्षा. तेव्हा हिंदू वाघांनी, हिंदू रणरागिणींनी या अभद्र लोकांना नाक घासायला लावावे, यांना माफी मागायला लावावी, इतकीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही. मारझोड करू नका, त्याने काही होणार नाही आहे. यांनी माफी मागितल्यानंतर सुद्धा यांना माफ करायचं की नाही हे आपल्या हातात आहे ना. हे ज्या पक्षात आहेत ना, त्या पक्षाचं काय करायचं हे आपण निवडणुकीच्या माध्यमातून, मतदानाच्या माध्यमातून दाखवून देऊया. काही प्रॉब्लेम नाही आहे. विचार पटत असेल तर तुमचे विचार सुद्धा कमेंटमध्ये निश्चितच मांडा, त्यांचं स्वागतच आहे. आमचा कमेंट बॉक्स त्यासाठी आतुरलेलाच असतो, त्यामुळे पटापट कमेंट करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, जय श्रीराम.